आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे परभणीत मातीच्या चुलींच्या मागणीत वाढ. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मातीच्या चुलींना मोठी मागणी. मातीपासून बनवल्या जाणाऱ्या चुलीच्या व्यवसायाला चांगले दिवस. चंद्रपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची रांग. 2 आठवड्यांआधी बुकिंग केलेला सिलेंडर घरपोच मिळत नसल्यामुळे नागरिकांचे हाल. सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी. अमरावतीत सिलेंडर तुटवड्यावरनं काँग्रेस आक्रमक. अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये सिलेंडरचे लावले निषेध नोंदवणारे कटआउट्स. कोल्हापुरात गॅस वितरण केंद्रासमोर घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा. राजारामपुरी परिसरासोबतच कोल्हापुरातील अनेक ठिकाणी गॅस वितरण केंद्रासमोर रांगा. अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक. अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्याची नगरसेवक निखिल वारेंची बैठकीत मागणी. खामगाव रेल्वे स्टेशन गेटजवळ बेकायदेशीर पुतळा उभारल्याचं प्रकरण. 10 जणांवरती भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल. नगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख आनंद मोहन रामलाल आहिर यांच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल. जालना जिल्ह्यासाठी आज अवकाळी पावसाचा येलो अलर्ट. अवकाळीमुळे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत. अवकाळी पावसाच्या धास्तीमुळे जालना जिल्ह्यात गहू काढणीला वेग. नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून खबरदारी. सणासुदीच्या दिवसात देखील शेतकरी कामात व्यस्त. गोंदियामध्ये खरीप हंगामासोबतच रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात धानाची लागवड. पिकांची वाढ चांगली झाली असून थंड वातावरण आणि उपलब्ध पाणीसाठ्यामुळे पिकांना पोषक वातावरण. येवल्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेना. युद्धजन्य परिस्थितीमुळे टरबूज निर्यातीवरती मोठा परिणाम. स्थानिक बाजारपेठेत टरबूजाची आवक प्रचंड वाढली. लातूरमध्ये टोमॅटो शेतीला अवकाळी पावसाचा फटका. वडवळ भागातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत. टोमॅटोची देशाबाहेरची निर्यात ठप्प. नवी मुंबईच्या वाशीतील एपीएमसीमध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या 10,000 पेट्या दाखल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातनं हापूस आंब्याची आवक. गडचिरोलीत पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचा एल्गार. नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी कंत्राटी शिक्षक आक्रमक. मागील वर्षातही जवळपास 25 दिवस कंत्राटी शिक्षकांनी आंदोलन केलं होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी विक्रीत 15 ते 20% वाढ. जीएसटी कपातीमुळे दुचाकी खरेदीच्या बाजारात तेजी आल्याची माहिती. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून मुस्लिम बांधवांसाठी भव्य इफ्तार पार्टीचं आयोजन. या कार्यक्रमाला आजी नगरसेवक, पोलीस अधिकारी आणि मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिखर शिंगणापूर यात्रेचं मुख्य आकर्षण असलेल्या कावड उभारणीत बारामती तालुक्यातील झारगडवाडी, डोर्लेवाडी इथे पारंपरिक वाद्यात गावातून ग्रामप्रदक्षिणा.